शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी लातूरच्या झरी या गावात बंदी असलेलं बिट्टी कॉटन आणि त्याचप्रमाणे GM सोयाबीन हे जे बियाणं आहेत, बंदी असलेले बियाणं वाजत गाजत पेरणी केली। त्यामागे त्यांची भूमिका काय आहे? सरकारनं बंदी घातलेली आहे तरी ती बियाणं पेरण्यामागची नेमकी काय भूमिका आहे आपली? झरी खुर्द या लातूर जिल्ह्यातील गावातील माझ्या गावगाड्यातल्या माईबापानं हरी नामाच्या गजरामध्ये आम्ही या ठिकाणी आज बंदी असलेले HT बेटी धनशील हे बियाणं या ठिकाणी आम्ही त्या बियाणाची पेरणी केलेली आहे। निश्चितपणानं ज्यावेळी जिथं न्याय मिळत नाही तिथं आमचा गावगाड्यातला भोळाबाबडा शेतकरी हा पांडुरंगाला साकडं घालत असतो आणि आज म्हणून टाळ मृदुंगाच्या नादात आम्ही मायबाप पांडुरंगाला साकडं घातलं की नवं तंत्रज्ञान विठ्ठला आमच्या दारात येऊन दे आणि सरकारला चांगली सुबुद्धी येऊन दे, हे साकडं हे मागणं आज आम्ही विठ्ठलाला घातलेलं आहे। हे जे नवं तंत्रज्ञान आहे कॉटनमध्ये HT बेटी हे तणशील बियाणं आहे, तणाची वाढ होत नाही, उत्पादनं दीडपट होतं या आणि मग जर उत्पादन दीडपट होत असेल, तणाची वाढ होत नसेल आणि फवारणीचा औषधाचा जर खर्च वाचत असेल तर माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठंतरी थांबतील या भावनेनं आम्ही आज या ठिकाणी या बियाणाची पेरणी केलेली आहे। मला वाटतं की माईबाप सरकारनं शेतकऱ्याला गुन्हेगार समजू नये। अरे सगळ्या क्षेत्रामध्ये नवं तंत्रज्ञान आलं, जगभर हे बियाणं पेरलं जातं, हिंदुस्थानामध्ये मात्र मोठभर काही बांडगुळं ज्यांनी कधी शेतामध्ये आले नाही, मातीमध्ये हात घातला नाही, फ्लॉटमध्ये राहिले, AC मध्ये झोपले, हे मात्र पर्यावरणाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या वरती वरवंटा फिरवायला निघाले। त्यांचं ऐकून जर आम्ही औषध कंपन्यांचं भलं करणार असू तर निश्चितपणाने हे योग्य नाही। म्हणून आज आम्ही पांडुरंगाला साकडं घालून नव्या तंत्रज्ञानाची पताका घेऊन महाराष्ट्रभर आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार आहोत। बरं, जनजागरण तर तुम्ही करतायच, मात्र सरकारमधले मित्रपक्ष आहात, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे हे आहेत, म्हणजे धोरणकर्त्याकडून ही बाब बंदी उठून घ्यावी याबाबत काय भूमिका आहे? काय आहे की या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आली PV नरसिंहराव पंतप्रधान असताना आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना। खुल्या अर्थव्यवस्थेचा वारा सगळ्या क्षेत्राला आला, परंतु शेती क्षेत्र मात्र त्यापासून लांब राहिलं। तुमच्या एक लक्षात आलं असेल की आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 3 कृषी कायदे आणले आणि हे 3 कृषी कायदे काय म्हणत होते की शेतीमध्ये आम्ही भांडवल गुंतवणूक करायला चालना देणार आहे, आयात निर्यातीचं धोरण आम्ही पारदर्शक करणार आहे, अनावश्यक आम्ही आयात करणार नाही, अशा पद्धतीनं कुठंतरी सूर्योदय होत होता। परंतु त्यालासुद्धा रोखण्याचं पाप त्या काळामध्ये ज्यांचा शेतीशी संबंध नाही अशा काही भांडवलांनी मुठभर लोकांनी केला आणि परत एकदा शेतकरी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झाला। सरकारची भूमिका झाली की शेतकऱ्याचं याला समर्थन नाही, पण आम्ही गावगाड्यातला शेतकरी एका बाजूला नैराश्याच्या वातावरणामध्ये जगत आहे, आज त्याच्याकडं लढण्याची क्षमतासुद्धा शिल्लक राहिली नाही, एवढा तो जर्जर करून खऱ्या अर्थाने या व्यवस्थेनं टाकलेलं। एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की स्टॅलिननं शेतकऱ्यांच्यावरती रणगाडे चालवले, रक्ताचे पाट वाहिले, परंतु एका बाजूला आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल हिटलरनं ज्यूला मारलं, रक्ताचे पाट वाहिले, स्टॅलिननं सांडलेल्या रक्ताची चर्चा जगभर झाली, हिटलरनं सांडलेल्या रक्ताची चर्चा जगभर झाली, पण हिंदुस्थानामध्ये आतापर्यंत 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्याची चर्चा झाली नाही। याचं कारण या आत्महत्या एक थेंबसुद्धा रक्ताचा न सांडता या जगातून शेतकरी निघून गेला, त्यामुळं त्याचं रक्त कुणालाही दिसलं नाही आणि कुणालाही त्याची दया आली नाही। 1951 साली घटनेमध्ये परिशिष्ट 9 घुसडण्याचं महापाप हे पंडित नेहरूंनी केलं आणि शेतकरी विरोधी सगळे कायदे हे
त्या शेड्यूल 9मध्ये टाकले, त्याच्या विरोधामध्ये आज अखेर शेतकऱ्याला न्यायालयामध्ये जाता येत नाही. सेलिंग ॲक्ट कायदा असेल, अत्यावश्यक वस्तू कायदा असेल, हे सगळे शेतकरी विरोधी कायदे टाकले आणि त्या कायद्यातून सुटकारा ही नरेंद्र मोदींच्या काळात आलेल्या कायद्यातून होत होती, पण त्याला आमच्या राहुल बाबांनी विरोध केला. आज खऱ्या अर्थानं राहुल बाबा नव्या तंत्रज्ञानावर आक्षेप घेत आहेत. मग राहुल बाबांना मी विनंती करेन की शेतकऱ्याला मिळत असलेलं नवं तंत्रज्ञान, त्याच्या दारामध्ये उभं असलेलं नवं तंत्रज्ञान त्याला मिळत नाही, याच्यावर कधी बोलणार आहे का? तुमच्या आजोबानं शेड्यूल 9 घटनेमध्ये घुसडलं आणि शेतकरी विरोधी कायदे त्यामध्ये टाकले, त्यामुळं 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याच्याबद्दल आमचा राहुल बाबा कधी शेतकऱ्यांची माफी मागणार आहे का? परंतु आज सगळा हा संगीत सत्तेच्या खुर्चीचा खेळ चाललेला आहे. राबणाऱ्या माणसाचा कुणालाही हे सगळं बरोबर जरी असेल तुम्ही सांगतायत, मात्र सत्ताधाऱ्यांना हे जे वाण आहेत, हे वाण सर्वसामान्य शेतकऱ्यांना द्यायचे का नाही द्यायचे? कारण मी एक गोष्ट तुम्हाला विरोधी पक्षाचा भाग सोडून द्या, ते विरोध करतात, मात्र सत्ताधाऱ्यांना द्यायचे का नाही द्यायचे? मी एक गोष्ट स्पष्ट करतो की हिंदुस्थानातल्या राज्यकर्त्यांना गुलाम आवडतात. याचं कारण गुलामाला स्वतःचं मत असत नाही आणि म्हणून त्यांना स्वतःचं मत असलं नाही पाहिजे, म्हणून गावगाड्यातला शेतकरी गुलामात असला पाहिजे, ही सगळ्या राज्यकर्त्यांची भावना आहे. आणि आमचं मत आहे की आम्हाला या गुलामगिरीतून मुक्त करा. पिंजऱ्यातला पोपट पिंजऱ्यात आहे तोपर्यंत चांगला बोलतो, त्याला कोणतरी खायला घालतं, पेरू देतं, छपरछंद देतं, पण ते त्याचं वैभव असत नाही. ज्यावेळी तो पिंजऱ्यातनं बाहेर पडतो त्यावेळी तो संसार करायला लागतो, ते खऱ्या अर्थानं त्याचं वैभव असतं. आम्हाने सूट सबसिड्या दिल्या जात्या त्या, पण त्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी आमची अवस्था झाली आहे. कोण आम्हाने 10,000 देतं आहे, कोण 5,000 देतं आहे, कोण अजून काय देतं आहे. कारण आम्हाने पोपट म्हणून तुमच्या या व्यवस्थेमध्ये जगायचं नाही, तर आम्हाने मालक म्हणून या व्यवस्थेमध्ये जगायचं आहे. ही मागणी गेली अनेक वर्षाची आहे. हीच मागणी घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहे. पण आता हे पेरणी करतील शेतकरी, गुन्हे दाखल होतील, त्यासाठी काय करेल संघटना? पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्ही हे समजू की आम्ही पांडुरंगाच्या वारीला निघालो, पण सरकारनं आम्हाने जेलच्या वारीला पाठवलं. आम्ही म्हणू की आमचा पांडुरंग आता जेलमध्येही आलेला आहे, आम्ही आनंदानं जेलमध्ये जाऊ आणि आमच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ. मागच्या 10-12 वर्षापासून सोयाबीनच्या दराबद्दल सातत्यानं मराठवाड्यातल्या शेतकरीची ओरड आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते असतील किंवा मराठवाड्यातले शेतकरी नेते असतील, त्या सोयाबीनच्या दराबाबत त्या पद्धतीनं कधी ॲग्रेसिव्ह झाले नाहीत, जसं ऊसाच्या दराबाबत होतं आहे. कापूसही हा मराठवाड्यातला महत्त्वाचा पीक आहे, मात्र त्याकडे त्याच्या दराबाबत कधी ॲग्रेसिव्ह होताना दिसत नाही आहेत. कारण ऊसाची शेती ही आता जशी इतर शेतीसारखीच 2 एकर 1.5 एकरवरती आलेली आहे. ऊसाच्या शेतीला काही अंशी थोडा जोडधंद्याची जोड आहे. दुग्ध व्यवसाय असेल, वेगवेगळे उद्योग पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा राहिले आणि अनेक तरुण मुलं त्या उद्योगामध्ये त्यांच्या हाताला काम मिळालं, म्हणून त्यांचं कुटुंब कसं बसं तरुण उभा आहे, त्यांच्यामध्ये थोडं लढण्याचं बळ आहे. पण मराठवाड्यामध्ये एका बाजूला दुष्काळ आहे, एका बाजूला पाण्याची टंचाई आहे, दुसऱ्या बाजूला नगदी पीक म्हणून ज्या ऊसाकडे बघितलं जातं किमान 3-4 हजार रुपये तरी भाव मिळतो, पण ती अवस्था आज कापसात नाही, भाजीपाल्यात नाही किंवा कॉटनमध्ये नाही. त्यामुळं इथला शेतकरी चारी बाजूनं घेरला गेलेला आहे, त्याची लढण्या एवढीसुद्धा ताकद राहिली नाही. आणि दुसऱ्या बाजूला कोणाच्या खांद्यावर मान टाकायचं हा सुद्धा प्रश्न आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं सगळ्या नव्या पिढीला सोबत घेऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मुक्तीच्या दिशेनं आपल्याला घेऊन जाता येईल का, जेवढं काम करता येईल तेवढं आपण करूया. खारीचा वाटा जरी आपल्याला उचलता आला तरीसुद्धा या मातीचा थोडा का होईना उपकार आपण फेडलं याचं समाधान मनाला लाभेल. म्हणून खऱ्या अर्थानं मराठवाड्यापासून ही नव्या स्वातंत्र्याची म्हणा किंवा नव्या तंत्रज्ञानाची लढाई आम्ही उभा केलेली आहे. एक तर बंदी असलेले बियाणं पेरून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहेत. आणि जर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतील तर पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यासारखी भावना आम्ही करून घेऊ, अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडली आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, झरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.